नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉबेद भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या अंतर्गत महिलांना 3 सिलेंडर मोफत दिले जाणार आहे वर्षाला मित्रांनो. ओके, याचा एक जी आर आलेला आहे मित्रांनो. 4 सप्टेंबर 2024 चा जी आर आलेला आहे. या जी आर मध्ये त्यांनी संपूर्ण माहिती वगैरे पण दिलेली आहे, कशा प्रकारे तुम्हाला भेटणार आहे. त्याचा नवीन जी आर पण आलेला आहे. 4 सप्टेंबरचा लेटेस्ट जी आर असणार मित्रांनो. याच्या आधी पण एक जी आर आलेला होता, तो पण मी व्हिडिओ चॅनलला बनवलेला होता मित्रांनो. आता त्याचा परत एकदा जी आर आलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ते संपूर्ण जी आर वाचून घेणार आहोत आणि त्याची माहिती तुमच्यासमोर मी सांगणार आहे मित्रांनो. तर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे मित्रांनो आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुमच्या समोर मी जी आर इथं ओपन केलेलं आहे. जसं की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत हा जी आर आहे मित्रांनो. ओके, तर कशा प्रकारे आता हा जी आर आलेला आहे, आपण ते पण इथं जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी मित्रांनो, हा जी आर ची तारीख जी तुमच्या समोर बघू शकता तुम्ही, दिनांक 4 सप्टेंबर 2024. तर लेटेस्ट जी आर असणार आहे आपल्यासाठी मित्रांनो. ओके, तर चला तर मग आता प्रस्तावना वाचून घेऊ आपण इथं. आता प्रस्तावनामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय इथं शासनाने घेतलेला होता मित्रांनो. तर शासन निर्णयाने घेतण्यात आलेला आहे. सदर या योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येत आहे मित्रांनो. ओके, जसं की तुम्हाला माहिती पण असेल, या शासनच्या निर्णयाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची कार्यपद्धती विविध केलेली आहे. सदरील योजनेची अंमलबजावणी सुलभरीतीने व्हावी यासाठी 1/8/2024 रोजी प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे अध्यक्षतेखाली केंद्र शासनाच्या तेल कंपन्यांनी वरिष्ठ अधिकारी व तसेच अन्य संबंधितांची बैठक घेण्यात आलेली होती मित्रांनो. ओके, तर अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्या अंतर्गत त्यांनी इथं काय लिहिलेले, सदर बैठकीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्याप्रमाणेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही तेल कंपन्यांना यंत्रणेद्वारे लाभार्थ्यांचा लाभ डीबीटी म्हणजे त्यांच्या बँक खात्यात जमा करणे व तांत्रिकदृष्ट्या सोयीचे असल्याने सदर पर्यायाबाबत कंपनीने त्यांचे मत द्यावे. तर तुम्हाला इथं समजलं असेल, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. तुम्हाला इथं समजलं असेल की आता इथं कोण कोण इथं घेणार आहे. तर उज्ज्वला गॅस, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेवाले पण आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत दोघी इथं महिलांना दोघी इथं लाभ भेटणार आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने हा जी आर आहे मित्रांनो. त्या अनुषंगाने राज्यस्तरीय तेल उद्योजक महाराष्ट्र शासन दिनांक 9/8/2024 रोजीच्या पत्राने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही तेल कंपन्यांच्या यंत्रणेद्वारे लाभार्थ्यांचा लाभ डीबीटीच्या बँक खात्यात जमा करण्याची हरकत नसल्याने शासनाला कळविणे आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन्ही लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरच्या सबसिडी रक्कम तेल कंपन्यांच्या एकाच यंत्रणेद्वारे हस्तांतरित करणे व तांत्रिकदृष्ट्या तसेच प्रशासकीय दृष्ट्या सुलभ होईल. सबब त्या अनुषंगाने मूळ शासन निर्णय काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती मित्रांनो. ओके, अशा अंतर्गत हा जी आर याच्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्यानंतर उज्ज्वला गॅस योजना या दोघी महिलांनी इथं लाभ घेऊ शकता तुम्ही इथं बहिणांनो. शासनाचे उद्दिष्ट शुद्धपत्रिक, आता त्यांनी शुद्धपत्रिकामध्ये काय लिहिले, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या संदर्भातील सम क्रमांक 30/7/2024 रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दे खालीलप्रमाणे वाचण्यात यावेत. आता इथे त्यांनी सुधारणा केलेली आहे या जी आर मध्ये. आता काय सुधारणा केली आपण ते पण बघून घ्या. मूळ शासनाची तरतूद आणि सुधारित तरतूद. आता काय आहे, आता मूळ शासनाची तरतूद काय होती, याच्या आधी त्याच धर्तीवर तेल कंपन्यांचे राज्य शासनाकडून घ्यावयाची अंदाजे 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांची त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. तसेच लाभार्थ्यांची माहिती सदर आठवड्याला
शासनास उपलब्ध करून द्यावी असं इथं होतं जुन्या जी आर मध्ये, मूळ शासना निर्णय तरतूदमध्ये. सुधारून त्यांनी काय केलेले आता, त्याच धर्तीवर तेल कंपन्यांची राज्य शासनाकडून प्रति सिलेंडर घ्यावीत. अंदाजे 530 रुपये इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनाच्या उपलब्ध करून द्यावी असं इथे लिहिलेले आहे मित्रांनो. थोडंफार सेमच आहे. त्याच्यानंतर मुद्दा क्रमांक 2 मध्ये काय लिहिलं त्यांनी, मूळ शासनाच्या निर्णयाची तरतूद मध्ये आता राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत घ्यायच्या 3 मोफत सिलेंडर वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. आता सुधारित तरतूद काय त्यांची, राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या 3 सिलेंडरचे वितरण भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल, तसंच जसं की हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, त्याला एचपीसीएल असं म्हणतो आपण, व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आयओसीएल या केंद्र शासनाच्या तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल मित्रांनो. आता इथे कंपन्यांची नावं पण त्यांनी दिलेली आहे. ओके मित्रांनो, आता त्याच्यानंतर इथे लिहिलं त्यांनी, सदर योजनेत ग्राहकास एक महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर सबसिडी देण्यात येणार नाही मित्रांनो. ओके, आता सुधारून त्यांनी काय लिहिले, सुधारून तरतुदीचा बघू शकता तुम्ही, सुधारित तरतूद. सदर योजनेत ग्राहकात एका त्रैमासिक मध्ये एका सिलेंडरसाठी सबसिडी अनुशय राहील मित्रांनो. ओके, एका महिन्याला एकच सबसिडी एकच आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देतात द्विरुक्ती होणार नाही याची क्षमता संबंधित पुरवठा यंत्रणा तेल कंपनीनी घ्यावी. आणि सुधारून त्यांनी काय लिहिले आता, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या 2 योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देताना द्विरुक्ती होणार नाही यांची दक्षता संबंधित पुरवठा यंत्रणा तसेच तेल कंपन्यांनी घ्यावी असं लिहिलेलं आहे मित्रांनो त्यांनी. त्याच्यानंतर मित्रांनो, आता पुढे बघून घेऊया आपण. आता नियंत्रक व शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी तेल कंपन्यांकडून प्राप्त जिल्ह्यांनी पात्र लाभार्थ्यांच्या माहितीची खातरजमा करून तसेच त्या उपयुक्तता समितीची मान्यता घेऊन ती लाभार्थ्यांना माहिती वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालय या इथून आपल्याला पुरोगासिव 8वा मजला गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत लोकमान्य टिळक मार्ग मुंबई इथं घ्यावी. ओके, त्याच्यानंतर इथं पण सेम त्यांनी तसंच नियंत्रण शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा जिल्हा पुरवठा अधिकारी, त्यानंतर अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून प्राप्त जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची माहितीची खातरजमा करून त्यास उपयुक्त समितीची मान्यता घ्यावी. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्याची रक्कम त्याच्यानंतर लिहिलं त्यांनी नियंत्रित करून त्या संदर्भात ज्ञानपे वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालय ऍड्रेस दिलेला इथं, जसं की 8वा मजला गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत लोकमान्य टिळक मार्ग मुंबई यांना सादर करावी. तसं इथे लिहिलेलं त्यांच्यासाठी या गोष्टी आहे शासनासाठी. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनामध्ये तेल कंपन्यांनी प्रथम 3 सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी. तर सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, इथं सगळ्यात आधी तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत सिलेंडरचे, पूर्णपणे पैसे तुम्हाला द्यायचे मित्रांनो. जसं की तदनंतर राज्य शासनाकडून घ्यायची संपूर्ण रक्कम म्हणजे अंदाजे, आता सिलेंडरचा रेट काय चालू 830 रुपये, त्यांचा अंदाजे इथं लावला त्यांनी. प्रति सिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालय यांच्याकडे खात्यात थेट जमा करण्यात येईल मित्रांनो. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी द्वारे जमा करावी. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम ग्राहकाकडून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला द्यावी लागणार शासनाकडून. तुम्हाला नंतरून 830 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम तेल कंपन्यांनी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण द्यायचे मित्रांनो. अशा पद्धतीने ट्रान्सफर करून देणार डीबीटीच्या माध्यमातून जमा करावी लागणार त्यांना. त्यानंतर मित्रांनो, त्यांनी इथे काय लिहिले, आता शेवटचा आता टप्पा आहे हा आपला, मूळ शासनाच्या निर्णयातील तरतूद आणि सुधारित तरतूद मध्ये मित्रांनो. ओके, तर महाआयटी यांच्या मार्फत क्षेत्रीय स्तरावर व वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मुंबई त्यानंतर कार्यालय स्वतंत्र लॉग इन उपलब्ध करून
देण्यात येईल. तसेच त्यांनी काय लिहिले इथं, तसेच आवश्यकतेनुसार तांत्रिक सहकार्य व महा IT यांनी उपलब्ध करून घ्यावे. सर्व संबंधित क्षेत्रीय कार्यालय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT करण्याव्यात. लाभार्थ्यांची यादी विभागाने निश्चित केलेल्या तपशीलनुसार पडताळणी करून लॉग इन मध्ये प्रदानाकरिता वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांच्या कार्यालयामध्ये सादर करावी. लाभार्थ्यांची दुरुक्ती होणार नाही, म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयामध्ये योग्य ती दक्षता घ्यावी. क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त तपशिलानुसार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT करण्याची कार्यवाही वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना मुंबई कार्यालयांनी करावी. मित्रांनो, असं इथे लिहिलं होतं जुन्या याच्यामध्ये. तर त्यांनी सर्व संबंधित क्षेत्रीय सुधारित मध्ये काय लिहिले, सर्व संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या डायरेक्ट डेबिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT करण्यात यावी. करण्याच्या लाभार्थ्यांची यादी विभागाने निश्चित केलेल्या तपशिलानुसार सादर यादीची पडताळणी करून प्रदानाकरिता ज्ञानप्रोत्साह वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा त्यानंतर व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयात सादर करावी. त्याच्यानंतर इथे लिहिले लाभार्थ्यांची दुरुक्ती होणार नाही, म्हणजे तुम्हाला काही इथं दुरुक्ती म्हणजे मन दुखणार नाही, असे ते कामं काही करणार नाही. याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून योग्य ती दक्षता घ्यावी. क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त तपशिलानुसार कंपन्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करायची. त्यानंतर कार्यवाही वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयाकडे जमा करावी. मित्रांनो, अशा प्रकारे हा GR आलेला आहे. मूळ शासन निर्णय हा घेण्यात आलेला आता 30/7/2024 मध्ये अन्य अटी शर्ती कायम राहतील. मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आपल्या समोर हा नवीन GR आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला महिन्याला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला इथं काय करायचं मित्रांनो, लेटेस्ट GR ह्या 4 तारखेचा तुम्ही वाचू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन. लवकरात लवकर आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेत लाभ घेण्यासाठी मित्र बहिणींनो, तुम्हाला तुमच्या नावावर सिलेंडर पाहिजे. सगळ्यात आधी तर तुमच्या नावावर सिलेंडर पाहिजे. तुमच्या नावावर जर सिलेंडरचं रजिस्ट्रेशन असेल तरच तुम्हाला इथं लाभ घेता येईल. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या नावावर सिलेंडर आपल्याला नोंदवावं लागेल आणि तुमच्या नावावर एक सिलेंडर घ्यावं लागेल. असं पद्धतीने ते असणार मित्रांनो. ओके, तरच तुम्हाला लाभ भेटणार मित्रांनो आपल्या बहिणींना. ओके, तर अशी माहिती होती. ही माहिती तुमच्यासमोर मी सादर केलेली आहे. तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. महिन्याला 3 सिलेंडर तुम्हाला मिळणार आहे. ते फक्त तुम्हाला आता सध्या 800 ते 830 रुपये प्रमाणे प्रति सिलेंडरचा रेट आता सध्याचा आहे हा. एवढे पैसे तुम्हाला द्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला सबसिडीच्या रूपामध्ये 530 रुपये तुम्हाला ते परत देतील असं ते सांगण्यात येत आहे इथं. अशा पद्धतीने सांगणार आहे मित्रांनो. ओके, तुम्हाला GR बद्दल काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायची ही माहिती, त्यांना आपल्या लाडक्या बहिणींना सगळ्यांना शेअर करा ही माहिती वगैरे. ओके, त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक जरूर करून ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या ऑफिशियल चॅनल लिंक पण दिलेली आहे मी, जसं की टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन जातं. तिथं पण डेली अपडेट मी देत असतो मित्रांनो. ओके, असे नवीन नवीन व्हिडिओची अपडेट तिथं आपल्या चॅनलवर पडत असतात मित्रांनो. तिथं पण आपल्याला फॉलो करून घ्यायचे. आणि त्यानंतर तुम्ही ह्या चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो, कारण की डेली असे नवीन नवीन GR आणि गव्हर्नमेंट जॉब आणि प्रायव्हेट जॉब आपल्या व्हिडिओचे अपडेट पडत असतात मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत